अनुवाद याचा 28 अध्याय 6 वचन. तू आत येशील तेव्हाही आशीर्वादित होशील आणि बाहेर जाशील तेव्हाही आशीर्वादित होशील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आजच्या दिवसासाठी प्रियांनो. की वचन काय सांगत आहे की तू आत येशील तेव्हाही आशीर्वादित होशील आणि बाहेर जाशील तेव्हाही आशीर्वादित होशील. तर या वचनाला आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ग्रहण करूया प्रियांनो. की हे वचन काय सांगत आहे की आपण जे फक्त आत येशील आणि बाहेर जाशील म्हणजे फक्त घरात येताना किंवा घराच्या बाहेर जातानाच आपण आशीर्वादित नाही, तर आपण जे काही कार्य आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अगर सुरुवात केली तर ते कार्यसुद्धा आपलं आशीर्वादित होणार आहे. हो, आणि जर आपण दिवसाची सुरुवात जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करत असेल तर तो दिवससुद्धा आपला आशीर्वादित होणार आहे प्रियांनो. तर त्यामुळे आपण दिवसाची सुरुवातच येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि दिवसाची समाप्तीसुद्धा ही येशू ख्रिस्ताच्या नावानेच केली पाहिजे. कारण परमेश्वर हा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे, पण आपणच आपल्या काहीतरी चुकांमुळे काहीतरी आपण भटकतो आणि त्यामुळे आपण परमेश्वरापासून दूर जातो. तर आपण असं न करता परमेश्वराचे वचन आपण ग्रहण केले पाहिजे आणि त्या वचनावर चालण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर कित्येक लोक आहेत प्रियांनो की ह्या वचनापासून दूर आहेत. त्यांना अजून खऱ्या देवाची जिवंत परमेश्वराची ओळख नाही आहे. त्यामुळे आपलं हे कर्तव्य पण आहे की आपण आपलं जास्तीत जास्त वचनाचा प्रचार केला पाहिजे. आपल्याला संधी मिळाली तिथं आपण परमेश्वराचे वचनाची सुवार्ता देणंही महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा कार्य आपलं परमेश्वर हा आशीर्वादितच करणार आहे. कारण आपली ड्युटी असू द्या, बिझनेस असू द्या किंवा तुमचं शिक्षणही सुरू असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. तर त्यामुळे हे वचन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला खूप काही गोष्टी या वचनातून आपल्याला शिकायला मिळतात प्रियांनो. त्यामुळे आपण ह्या वचनाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ग्रहण करूया आणि ह्या वचनासाठी आणि आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझ्या चरणी येते माझ्या बाप्पा ही प्रार्थना घेऊन माझ्या राजा. हो देव बाप्पा, किती अद्भुत वचन दिलं आहेस तू आम्हाला देव बाप्पा, की तुझं वचन सांगत आहे की आम्ही आत येतानाही आशीर्वादित आहोत आणि बाहेर जाताना सुद्धा. त्या वचनाला आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो देव बाप्पा, तू सोबत असशील तर आम्हाला कशाची चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण तू महान असा जलाली बाप आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती मोठे तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेस माझ्या राजा. हो, इतकं आशीर्वाद आम्हाला कोणीच देणार नाही माझ्या बाप्पा, आणि तू आमचं सोबती असशील तर आम्हाला चिंता करण्याची गरज नाही माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, तुझ्या राज्याच्या वाढीमध्ये माझा हातभार लागू दे माझ्या राजा. मला तू निवडला आहेस माझ्या राजा, आम्हा प्रत्येकाला तू निवडला आहेस माझ्या बाप्पा. आईच्या गर्भात राहण्याच्या आधी तू आमची रचना केली आहेस माझ्या राजा. हो देव बाप्पा, हे वचन सत्य आहे माझ्या राजा. या वचनाद्वारे आमचं तारण होण्यास तू सहायता आणि मदत कर बाप्पा. ही छोटीशी विनंती धन्यता हारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणा एका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत अशीच असू द्या. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. थँक्यू सो मच.